पहले मुझे कोई नहीं जानता था, फिर मैंने इंस्टाग्राम पे वीडियो बनाना शुरू किया। आज मुझे पूरा गांव जानता है, फलाने की बहू वीडियो बनाती है। सांगते, मी काही जास्त फेमस वगैरे नाहीये आणि माझे जास्त सबस्क्रायबर पण नाहीये, तर हे मला माहिती आहे. तर मी असं मला कोणी कमेंट वगैरे करत नाही, कारण मी जास्त फेमसच नाही. कोणाला माझे एवढे व्हिडिओज बघायला कोणाला एवढा इंटरेस्ट नाहीये. पण ना मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी इथे दाखवीलच. तर त्या व्हिडिओला एका दादाने मला YouTubeला जी कमेंट केली आहे, तर काय जय म्हणून असं काहीतरी नाव आहे. तर त्या दादाचं म्हणणं आहे, "तुझे एवढे सबस्क्रायबर आहेत का? तू फेमस व्हायला आणि लोकं तुला ओळखायला?" तर दादा, मी असं आता मला असं हसायला पण येतंय त्या गोष्टीचं. मला माहिती आहे मी जास्त फेमस नाही आहे म्हणून. पण काय आहे ना, मला ज्या गावात दिलंय माझ्या लग्नाला आता 3 वर्ष कंप्लीट होत आले. तर त्या गावामध्ये ना, मी जसं लग्न करून गेले ना, तसं घराच्या बाहेर पण नाही निघले आणि कोणी मला ओळखत पण नव्हतं. पण जसं मी व्हिडिओ बनवायला लागले, तसं एकमेकांना सगळे सांगत गेले, की "हे बघा, ही अमक्या-ढमक्याची सून, ही तमक्या-तमक्याची बायको. तर ही अशी व्हिडिओ बनवते बघा." तर त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याला पण बरंच काही सांगितलं गेलं. त्यांचे कान भरण्यात आले, की "हे असं शोभतं का? तुझी बायको अशी व्हिडिओ बनवती, तशी बनवती." म्हणजे माझी चेष्टा-मस्करी त्यांच्यासमोर करायला लागले. आणि माझ्या नवऱ्याला ती गोष्ट समजली नाही त्यावेळेला. तर ते माझ्यासोबतच भांडण करायला लागले, की "तू कशाला अशी व्हिडिओ बनवती आणि काय होणार आहे हे व्हिडिओ बनवून?" तर मी लोकांचा विचार करत नाही. मी माझ्या आनंदासाठी व्हिडिओ बनवते. तर समजलं दादा? आणि ह्याच कारणामुळं मी गावात ओळखायला लागले आणि गाव आमचं असं जास्त मोठं नाही आहे. जेवढं आहे तेवढ्या गावात मला बरेच जण ओळखायला लागले माझ्या व्हिडिओमुळं. तर मी असं अशा थ्रू आणि तो एक कॉमेडी व्हिडिओ होता. त्यात मी फक्त लिप सिंक केलेलं होतं, बाकी काहीच नाही. सो थोडंफार लाईटली घेत जा. त्याला कमेंट करताना म्हणजे दादा जरा कमेंट करताना जरा विचार करून करत जा. बाकी काहीच नाही. सो बाय बाय. काळजी घ्या.